दे मी आईला देतो खायला. बाबा कशाला उगाच. हे बघा ऑलरेडी ती चिडली आहे. तिला कळलंय की आम्ही दोघं त्यांना भेटायला गेलो होतो ते. त्यात तुम्ही हा जर पारूनी बनवलेला लाडू घेऊन गेलात ना तर संताप होईल तिचा. हो हो. हे लाडू कुठून आणलेत हे अहिल्याला न सांगता तिच्या सुनेच्या हातचा लाडू मी तिला खायला घालतो. बघा तुम्ही. दे दे बाबा हो आई. ऐक माझं. दे चल. अहिल्या अगं आत्ता एक गंमत झाली. म्हणजे मी शतपावली करायला बाहेर गेलो होतो ना तर आपला वॉचमन आहे ना त्याची चिमुकली ती माझ्याकडे आली आणि हा डबा माझ्या समोर धरला. तिने म्हटली हे लाडू देवी आईला द्या त्यांना खूप आवडतील. घे ना. खूप प्रेमाने दिलेत अगं तिने. खरंच एवढूशी आहे पण तिचा किती जीव आहे ना माझ्यावर. अहिल्या तुझ्यावर सगळ्यांचा जीव आहे. फक्त तुला ते कळत नाही एवढंच. खा ना. हारू ओल्या नारळाच्या करंजा खात्या आल्या. प्रीतम आणि प्रिया भेटले. किती छान दिवस गेला ना आजचं. पारू काय होतंय? थांब मी पाणी आणतो. हे घे पाणी पी. वर बघ वर बघ. अचानक उचकी लागली. माझी नक्की देवी आईने आठवण काढली असणार. त्या मुलीने बनवलेली वस्तू तू माझ्यासमोर आणलीसच कशी? त्यापेक्षा विष आणून दिलं असतं ना तरी मी त्या आनंदाने खाल्लं असतं. आणि तुम्ही दोघं दारा आडून का ऐकत उभे आहात? आत्या मी तुम्हाला सगळ्यांना आधीच ताकीद दिलेली होती आणि तुम्हाला हे चांगलंच माहिती आहे की तुमच्यापैकी कोणीही त्या दोघांशी संबंध ठेवलेला मला चालणार नाही. आणि तरीही तुम्ही दोघं त्यांच्याकडे गेलात. याचा अर्थ माझ्या शब्दाला काही किंमतच उरलेली नाहीये का ह्या घरात?